नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्याच केली अटक। नाशिक रोड पोलीस ठाणेमधील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार विशाल कुवर व पोलीस शिपाई समाधान वाजे यांना गोपनीय बातमी मिळाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक संशयित इसम हा पिस्टल घेऊन वामनदादा कर्डक अभ्यासिकाच्या मागील मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ जेल रोड नाशिक येथे फिरत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांना तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विजय टेमगर व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपितास ताब्यात घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। सदर सूचनाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वामनदादा कर्डक अभ्यासिकाच्या मागील मनपा गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ जेल रोड नाशिक येथे साध्या वेशात जाऊन सापळा रचला होता। सदर ठिकाणी संशयित हालचाली करीत असल्याचे जाणवले, त्यास पोलीस पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जात असताना त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले। त्याचे नाव व पत्ता विचारले असता यासिन फिरोज शेख वय वर्ष 23 राहणार ठिकाण वडाळा नाका नॅक्शन नगर द्वारका पेट्रोल पंपाजवळ नाशिक असे सांगून त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल कट्टा मॅगझिनसह व 500 रुपये किमतीचे जिवंत काडतूस असा एकूण 25,500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी सविस्तर पंचनामा करून आरोपितास ताब्यात घेतले व गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई समाधान वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर हे करीत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।